नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारघर डोंगरावर बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। गेल्या काही महिन्यात सोनेरी कोल्ह्यांच्या वावरामुळे त्रस्त झालेले खारघरमधील नागरिक पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत। खारघर टेकडीवरील फणसवाडी चाफेवाडी ग्रामस्थांना गेल्या 8 दिवसात अनेक वेळा बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराहट पसरली आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खारघर डोंगरावर गेल्या 15 वर्षात वन विभागाकडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे। तसेच झाडे तोडणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाईही केली जात आहे। येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे। विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, नवी मुंबई, रोहिंजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या, कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावेत अशी चर्चा परिसरात सुरू आहे। दरम्यान खारघर डोंगरावरील फणसवाडी चाफेवाडी पाड्यातील नागरिक, खारघर आणि नवी मुंबई महापालिकेत सफाई कामगार तसेच काही नागरिक नवी मुंबई आणि खारघर परिसरात अनेक ठिकाणी रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे दुचाकी तसेच पायवाटेने ये-जा करावे लागत आहे। काही कामगारांना रात्रपाळीवरही जावे लागत आहे। गेल्या 8 दिवसात पाड्यातील ग्रामस्थांना चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रेसह तृप्ती भोईर, पनवेल।